पट पटापट जी घर के अंदर आएंगे पट पट पटापट पट पटापट। Once more! Once more! Once more! और फिर देखो झटपट लक्ष्मी जी घर के अंदर आएंगी पट पट पटा पट पट। जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तो आपण कॅपकट वरती बनवला आहे। तर व्हिडिओ कसा झालाय कमेंट मध्ये मला नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय आणि या चॅनल वरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या हर्षित क्रिएशन YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचंय। तर मित्रांनो, आता कॅपकट वरती आपण व्हिडिओ बनवणार आहे। तर कॅपकट म्हणलं की आपल्याला लागणार आहे VPN। तर प्ले स्टोर वरून तुम्हाला सुपर VPN इन्स्टॉल करून घ्यायचंय आणि त्याला कनेक्ट करून घ्यायचंय। कनेक्ट केल्याच्या नंतर कॅपकटला ते ओपन करून घ्यायचंय। कॅपकटचं लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती मिळून जाईल। कॅपकट मध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला न्यू व्हिडिओचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। मी एक तुम्हाला मटेरियल मध्ये बीट मार्क व्हिडिओ दिला आहे, तो तुम्हाला सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बीट मार्क व्हिडिओ दिला आहे। तर व्हिडिओवरती क्लिक करायचे, खालचे ऑप्शन स्क्रॉल करून समोर यायचे। इथे एक तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। आता तुमच्या व्हिडिओमध्ये ह्याचा जे ऑडिओ आहे ते सेपरेट झालेलं बघायला मिळून जाईल। नंतर मित्रांनो, बीटनुसार तुमचा जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला स्प्लिट करायचे। अगोदर प्रोजेक्टला 2 बटन झूम करून घ्यायचंय, बीट बघायला सोपं जाईल। नंतर मित्रांनो, आता बीट जिथं चेंज होत आहे इथं बघू शकता 1च्या नंतर 2 बीट येत आहे। तर इथे येऊन तुम्हाला फक्त व्हिडिओवरती क्लिक करायचे, पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचे। अशा प्रकारे स्प्लिट करत जायचे तुम्हाला प्रत्येक जिथं जिथं बीट चेंज होत आहे तिथं। तर बघू शकता इथं आपली चेंज होत आहे, इथं यायचे व्हिडिओवरती क्लिक करायचे, स्प्लिट करायचे, समोर यायचे। इथं एक बीट चेंज होत आहे, इथं यायचे स्प्लिट करायचे, समोर यायचे स्प्लिट करायचे। अशा प्रकारे शेवटपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत जायचे। स्प्लिट केल्याच्या नंतर सुरुवातीला यायचे, पहिले जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे। इथे एक तुम्हाला रिप्लेस म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। फोटोच्या ऑप्शनवरती यायचे, तुमचा कुठलाही एक फोटो ऍड करायचा आहे, त्याला 2 बटन झूम करायचे अशा प्रकारे। नंतर समोरच्या लेअरला यायचे, रिप्लेस वरती जायचे, समोरचा फोटो ऍड करून त्याला झूम करून घ्यायचे। त्या समोरच्या लेअरला यायचे, रिप्लेस वरती जायचे, जे काही फोटो असेल तो ऍड करून झूम करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे फोटो तुम्हाला शेवटपर्यंत बीटनुसार स्प्लिट करून फोटो रिप्लेस करून घ्यायचे। तर अशा प्रकारे तुम्ही फोटो रिप्लेस वगैरे करून घ्यायचे आहेत, मी पण घेतो। तर मित्रांनो, बघू शकता मी जे आहे ते आपले सर्व फोटो वगैरे प्रॉपरली ऍड करून घेतलेत बीटनुसार। ऍड केल्याच्या नंतर मित्रांनो, आता ॲनिमेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये ऍड करायचे। पहिला जे काही फोटो त्यावरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। आता पहिलं ॲनिमेशन तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये मिळणार आहे, जॅमेडर शटर नावाचं एक ॲनिमेशन मिळून जाईल। अशा प्रकारे हा ॲनिमेशन ऍड करायचा आहे। खालची लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन जायचे। आता इथं तुम्हाला सर्व इथून पुढचे ॲनिमेशन कॉम्बोमधूनच ऍड करायचे। आता इथं तुम्हाला इथं डायनामिक शेक नावाचं ॲनिमेशन मिळून जाईल, हा ऍड करायचा आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। आता इथं तुम्हाला पॅन्डलम 1चं ॲनिमेशन ऍड करून घ्यायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं तुम्हाला पॉपिंग कॅन्डी म्हणून ॲनिमेशन मिळेल, हा ऍड करायचा आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं तुम्हाला पॅन्डलम 2चं ॲनिमेशन ऍड करून घ्यायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं पॉपिंग कॅन्डीचं ॲनिमेशन ऍड करायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं तुम्हाला डिस्टॉर्ट राईटचं ॲनिमेशन ऍड करायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं तुम्हाला पॉपिंग कॅन्डीचं ॲनिमेशन ऍड करायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट म्हणून ॲनिमेशन मिळून जाईल, हा ऍड करायचा आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। आता इथं तुम्हाला पॉपिंग कॅन्डीचं ॲनिमेशन ऍड करून घ्यायचं आहे। राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला स्लिप अँड स्लाइड 1चं ॲनिमेशन ऍड करून घ्यायचं आहे। नंतर राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं डबल तुम्हाला पॉपिंग कॅन्डीचं ॲनिमेशन ऍड करून राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं तुम्हाला स्लिप अँड स्लाइड 2चं ॲनिमेशन ऍड करून घ्यायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। आता इथं तुम्हाला बाउन्स 1चं ॲनिमेशन ऍड करून राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं पॅन्डलम 1चं ॲनिमेशन ऍड करायचं, राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं डबल पॉपिंग कॅन्डीचं ॲनिमेशन ऍड करून राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं पॅन्डलम 2चं ॲनिमेशन ऍड करायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं पॉपिंग कॅन्डी ॲनिमेशन ऍड करायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरचे जे फोटो आहे त्यावरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन ऍड करायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। डबल पॉपिंग कॅन्डीचं ॲनिमेशन ऍड करायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे।
आता इथं तुम्हाला बाउन्स वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. राईटवरती क्लिक करायचे, समोरचा जे फोटो त्यावरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. इथं तुम्हाला डिस्टॉर्ट राईट म्हणून ॲनिमेशन मिळेल, हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. इथं डिस्टॉर्ट लेफ्टचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथं बाउन्स वनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. नंतर राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. इथं तुम्हाला बाउन्सी रश नावाचं एक ॲनिमेशन मिळेल, हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचे, जे काही शेवटचा फोटो त्यावरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. नंतर इथं तुम्हाला डिस्टॉर्ट राईटचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. सर्व ॲनिमेशन आपले प्रॉपरली ॲड झालेले आहेत. ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचे. एकदम सुरुवातीला नंतर खाली एक इफेक्ट म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचे. इफेक्टवरती आल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे, जसं प्रकारे मी सांगेल तशा प्रकारे एकदम सुरुवातीला यायचे. तुम्हाला खाली व्हिडिओ इफेक्ट म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचे. आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला पार्टीचा ऑप्शन मिळून जाईल, बघू शकता. इथं ह्या पार्टीच्या ऑप्शनवरती यायचं. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला खाली आल्याच्या नंतर थोडं इथं खाली येऊन इथे एक तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट मिळेल. हा इफेक्ट तुम्ही वरी सर्च केला तरी मिळून जाईल. तर हा शेक इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची जी लेंथ आहे, ह्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या एकदम शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवायची आहे. नंतर खाली ॲडजस्ट म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इंटेन्सिटीला 10 वरती ठेवायचं आहे आणि स्पीडला 20 वरती ठेवायचं आहे अशा प्रकारे. नंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. नंतर डबल सुरुवातीला यायचं आहे. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला इंट्रो अँड आउट्रोचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती यायचं. नंतर एक तुम्हाला डायमंड झूम म्हणून एक इफेक्ट मिळेल, हा ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करायचं. ह्याची पण लेंथ जास्त असेल तर जिथंपर्यंत हा पहिला फोटो आहे तिथंपर्यंतच ह्याची लेंथ ठेवायची. नंतर मित्रांनो हा इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर आता तुम्हाला डायरेक्ट इथे यायचं, बघू शकताय. तुम्हाला डायरेक्ट 10 सेकंदापाशी हा जो काही इथं मोठा इमेज चालू होते इथे यायचं. इथं आल्याच्या नंतर तर खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी इथे एक बॉडी इफेक्ट म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर हाईट्स म्हणून एक ऑप्शन मिळेल, त्यावरती यायचे. तिथे हाईट्समध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला पार्ट्स असेंबल म्हणून एक इफेक्ट मिळेल, हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. नंतर ह्याची जी लेंथ जास्त असेल तर हा जिथंपर्यंत फोटो तिथंपर्यंतच ठेवायचे. डबल तुम्हाला बॅक यायची, त्याच फोटोपाशी यायचे. सो इथे तुम्हाला डबल हा खालचा इफेक्ट ॲड करण्यासाठी डबल तुम्हाला बॉडी इफेक्टवरतीच यायचे. बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर इथं क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचे. क्लोनमध्ये आल्याच्या नंतर हा जो इफेक्ट आहे तुम्हाला मिळणार आहे, ओव्हरटेक डिझॉल्व म्हणून इफेक्ट मिळेल, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे आहे, बघू शकताय. हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ॲड केल्याच्या नंतर ह्याची पण लेंथ जिथंपर्यंत तुम्ही तिथंपर्यंतच ठेवायची. आता मित्रांनो समोरचे सर्व इमेजेस सोडून जिथं हा समोरचा जे शेवटून 2 नंबरचा इमेज आहे तिथे यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर इथे खाली इफेक्ट ॲड केलेला आहे. हा ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला मोशन म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती यायचे. मोशनच्या ऑप्शनमध्ये आल्याच्या नंतर हा जो इफेक्ट आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. पॅनल कट्स म्हणून एक इफेक्ट मिळेल, हा ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे इथंपर्यंतच ठेवून घ्यायची. अशा प्रकारे हे इफेक्ट तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो सर्व इफेक्ट वगैरे आपले प्रॉपरली ॲड झालेले आहेत. व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालाच आहे. त्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी सिम्पली वरी तुम्हाला AI अल्ट्रावरती क्लिक करायचं आहे. स्क्रीनवरती जशा प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवून वरी एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचे. तर हा जे स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल.